कोल्हापूर जिल्ह्यातील दुचाकीस्वारांसाठी महत्त्वाची बातमी आहे। हायवेवर हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांना 1000 रुपयांचा दंड बसणार आहे। अत्याधुनिक रडार यंत्रणांच्या इंटरसेप्टर वाहनांद्वारे ही कारवाई केली जाणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर गेल्या 7 दिवसांपासून नो हेल्मेट नो एंट्री अभियानाचं संबोधन केलं गेलं होतं। ते प्रबोधन आता संपलेलं आहे आणि त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील किनी टोल नाका इथं प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रत्यक्षात कारवाईला त्यांनी सुरुवात केली आहे। अत्याधुनिक रडार यंत्रणा असलेल्या इंटरसेप्टर वाहनांद्वारे ही कारवाई केली जाणार आहे। हेल्मेट नसलेल्यांना आता 1000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील दुचाकीस्वारांसाठी महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। हेल्मेट ज्यांच्याकडे नाहीये हायवेवर त्या दुचाकीस्वारांना 1000 रुपयांचा दंड बसणार आहे। अत्याधुनिक रडार यंत्रणांच्या इंटरसेप्टर वाहनांद्वारे ही कारवाई केली जाणार आहे। किनी टोल नाक्यावरून या कारवाईला सुरुवात होणार आहे असं कळतंय। बातमी आहे कोल्हापूरमधून। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।